झकास मेकिंग ऑफ श्रीबाई समर्थ. ठीक आहे. 9X वाल्या. हाय. नमस्कार. ठीक आहे. गणेश खूप दिवसांनी दिसलास रे. हा हे इथून घेऊन सगळं घेऊया. हा एक मिनिट. हा मेकअप रूम श्रीबाई समर्थ या नाटकाचाच आहे? हो. कोण हवंय तुम्हाला? नाही, मला त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत ना, त्यांना भेटायचं आहे आणि निर्मात्यांना सुद्धा भेटायचं आहे. काही काम आहे का आपलं? काय आहे, ह्या नाटकामुळे ना मी रस्त्यावर आलोय, रस्त्यावर. जरा बसा तुम्ही. नाही नाही, मी बसतोय, पण आधी त्या लेखक दिग्दर्शकांना बोलवा आणि निर्मात्याला सुद्धा बोलवा. हो, हो, बोला तुम्ही. बोलो जरा दादा नाक म्हण. काय 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 प्रॉब्लेम काय मला सांगा. सांगतो मी, सगळं सांगतो. हो, काय तुम्ही हे नाटक लिहिलेत का, श्रीबाई समर्थ? हो, काय प्रॉब्लेम? चूक केले? नाही, चूक नाही. काय आहे माहिती का, माझ्या बायकोने ना हे नाटक बघितलं. थँक्यू. थँक्यू काय, मला पाणी नको हो, प्लीज प्लीज. काय पाणी 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 करताय? अहो, माझ्या बायकोने हे नाटक बघितलं आणि बायको संपावर गेली. बायको संपावर जातेच कशी? तुम्ही स्त्रीच आहात ना? म्हणजे तुम्हाला काही शंका आहे नाही, का? म्हणजे तुम्ही काय बोलतेस? नाही, नाही, ते तुम्ही- विचारतायच्या पद्धतीने म्हणून मी सांगते. तुम्ही जरा शांत व्हा. कोणाशी बोलतायचा विचार. हो हो, मला कळतंय. हा. तुम्ही गृहिणी आहात ना? तुम्ही असं वागू शकता? आणि काय हो नादावडे बोला. हा? तुम्ही घरचे अगदी करता पुरुष आहात ना? आणि बायकोने संप केल्यावर तुम्ही काय करता हो? हा? इकडे या, इकडे या, इकडे या. आपण बोलू ना, आपण हे बघा, इकडे या, असे या. हा, काय झालं प्रॉब्लेम? हो, माझ्या बायकोने संप केलाय हो, संप तुमचं नाटक बघून. हे- आणि त्यामुळे काय झालंय माहितीये का, हा. मी सकाळी 6 वाजता कामावर जो निघतो तो रात्री 11 वाजता दमून दाबून घरी येतो. त्या दिवशी आमच्या बायकोने नाटक बघितलं तुमचं आणि तिने चक्क सती संपावर गेली हो. ते कळलं, पण तुम्हाला काय भोगावं लागतंय का त्यात? हा, सांगतो ना. घरची कामं करावी लागतात. म्हणजे काय, हे तर आमच्या नाटकाचं यश आहे ना. काय यश आहे? हा, मग हो, आम्हाला हेच साध्य करायचं नाही आहे नाही नाही, बघा, नाटकातून. हो काय हो, सकाळची जी आंघोळ आहे ना, त्याचं जे पाणी तापवावं लागतं ना, ते सुद्धा मलाच करावं लागतं. माझे कपडे मलाच धुवावे लागतात. परत मुलांना घेऊन शाळेत जायचं. अहो, ह्याच्यात माझा अख्खा वेळ जातो आणि ऑफिसमध्ये जायला मला खूप लेट होतो. तिकडे बॉस माझ्यावरती अगदी उभा आडवा फायर करत असतो मला. अहो, ठीक आहे, कळलं पाहिजे. अशीच किंमत कळली पाहिजे तुम्हाला बायकांची. नाटक बघा, मग तुम्हाला कळेल. नाही, काय नाटक बघा, आमच्या बायकोने नाटक बघितलं आणि त्याचे परिणाम आता भोगतोय मग मी. आता करणं काय करायचं आहे पुढे? काय म्हणजे मी तुमच्यावरती केस करणार आहे, केस. तुमच्या डोक्यावर केस आहेत का बघा. असू दे. राजेश काय बोलतो? अरे काय बोलतो म्हणजे काय, हा माणूस कोण आहे? अरे म्हणजे काय, माझा एक नाही, नाही, गमतीत घेतोय, हसतोय बिसतोय, पण हा कोण आहे? काय अधिकार आहे? बघा, आता- तुमच्या बायकोने बघितलं म्हणजे काय सांगता तुम्ही? माझं एक नाही, नाही, हे बघ, केस हे, करायचे. तू पण मध्ये पडू नको. एक सेकंड. कोण आहे माणूस? त्याला बोलायची पद्धत आहे. नाही बरोबर आहे. तुम्हाला केस करायची करा. हो. एकदा नाटक बघा आणि मग तुम्हाला वाटतंय का केस करावीशी ते तुम्ही ठरवा. बरोबर आहे अरुण सर? बरोबर आहे. माझ्या बायकोने नाटक बघितलंय. अरे बायकोने बघितलं काय सांगता? बायकोने ह्याला काय अर्थ? बघितलं. एक तुम्ही मिनिट. हो. तुमचं असं म्हणणं आहे का तुमच्या बायको उचलून घेऊन जा रे याला. आहे का? आहे. आहे ना प्रेम तुमच्या हो, हो, बायकोवर? आहे. मग तुम्ही हे नाटक बघा आणि मग ते नंतर ज्या पद्धतीने तुम्ही मान्य कराल ना, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, त्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही हे नाटक बघा एवढीच तुम्हाला विनंती करतो. ओके? जा. ए, याला सीट दे रे. मनमित. मनमित त्यांना उचलून घेऊन जा. बस बस. नाही नको, मी बसतो नाटकाला. नंतर आवडलं नाटक तर या भेटायला. हो, हो, हो. नाहीतर बाहेर भेटा बघू. मनमित सोडून ये. मनमित सोडून ये जरा. जा सोडून ये जरा. हे असे ब्रेक घेतात आपल्या तयारी. तुम्ही सुद्धा ब्रेक घ्या. लगेचच आपण भेटतोय श्रीबाई समर्थचं मेकिंग बघायला. आता हे गुजराती नाटक आपण मराठीत केलेलं आहे. तुला असं काय वाटलं की गुजराती नाटकाचं मराठी नाटक करावं? अरे महाराष्ट्राने गुजरातला खूप दिलंय ना, आता कधीतरी गुजरातकडनंही आपण काहीतरी घेऊया. झकास मेकिंग ऑफ श्रीबाई समर्थ. नमस्कार, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे झकास मेकिंग ऑफ श्रीबाई समर्थ. श्रीबाई समर्थची संपूर्ण टीम इकडे आलेली आहे. आपण छान गप्पा मारणार आहोत. हा आपल्या समोर हे आपले गॉडफादर आहेत. नमस्कार गॉडफादर. अरे थांब नमस्कार. थांब जरा इकडे. एक मिनिट. हे सगळं असं त्यांनी कधी तुला रिहर्सल मध्ये केलं नव्हतं? नमस्कार केलेलं आहे. नमस्कार. कॅमेरा समोर मात्र अरे, एक मिनिट. राजेश हा माझा आधीपासूनचा मित्र आहे, त्यामुळे पहिल्या प्रयोगाच्या आधी मी त्याला असा नमस्कार केलेला होता. थांब जरा.
राजेश, मला एक पर्सनल प्रश्न पडलाय की आता हे गुजराती नाटक आपण मराठीत केलेलं आहे, हो. हो की नाही? दोघांच्या संस्कृती अतिशय वेगवेगळ्या आहेत. तुला असं काय वाटलं की गुजराती नाटकाचं मराठी नाटक करावं? अरे महाराष्ट्राने गुजरातला खूप दिलंय ना, आता कधीतरी गुजरातकडनंही आपण काहीतरी घेऊया. गंमत अशी आहे की मराठीतून बरीच गुजराती नाटकं झाली. मराठी नाटकं आधी होती, गुजरातीत झाली. मुळात गुजरातीतून मराठीत करावं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. आम्हाला एक चांगलं नाटक हवं होतं, ते आम्ही शोधत होतो निर्मितीताईंसाठी, अष्टविनायक संस्थेसाठी. आणि ते शोधत असताना आमच्या एका मित्राने सुचवलं की एक गुजराती नाटक आहे, ते बघा. आणि ते बघितलं आणि ते आम्हाला खूप आवडलं. आणि जसं नाटक आम्हाला हवं होतं तसं त्या नाटकात सगळं होतं. मी नोकरी करेन कुठेतरी, प्रॅक्टिस करेन पुन्हा. नोकरीची प्रॅक्टिस गेली तुझी. अरे आता या वयात कोण देणार आहे तुला नोकरी? तर घरातली कामं होत आहेत ना तेवढी पुरे. हीच नोकरी समज. अहो हीच नोकरी कशी? हीच नोकरी. ही नोकरीच की. बरोबर आहे तुमचं. यस, बॉस इज ऑलवेज राईट. करेक्ट. बॉस इज ऑलवेज राईट. यस. मग बॉस, तुम्ही मला या नोकरीचा पगार द्या. नो 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 नो, यू आर ऍब्सोल्युटली रॉंग. दर महिन्याला तुझ्या हातामध्ये जी रक्कम देतो ना मी, तो तुझा पगार. नाही नाही, ती रक्कम तर आपल्या घर खर्चासाठीच संपते. मला माझा पगार हवाय, माझ्या स्वतःसाठी. मला साधी टिकली घ्यायची असली तरी तुमच्या समोर हात पसरावा लागतो. दुसरी एखादी टिकली असती. आपल्यासाठी. आता कसं अनेक वेळेला काय होतं की नाटकं असतात ती छान उत्तमरित्या लिहिलेली असतात, जसं आपलं नाटक आहे. पण कधी कधी ते कास्टिंग मध्ये जाम घोळ होतो. एक कास्टिंग तर ही जोडी फिक्स आहे की जे तुला स्वप्नात सुद्धा दिसत होतं. बाकीची कॅरेक्टर जी होती, उदाहरणार्थ अरुण सरांचं जे कॅरेक्टर होतं, ते माझ्या मते ना फार माझ्या दृष्टीने चॅलेंजिंग असा तो रोल आहे. कारण त्याला ना बरेचसे लेयर्स आहेत, गमती जमती आहेत त्याला. तू कसं काय, म्हणजे काय दिसत होतं डोळ्यासमोर, कसं काय कास्टिंग मध्ये तू ऐकलं? ते मगाशी जसं म्हणालो मी, मुळात खूप गंभीरपणे विनोदी काम करणारे ऍक्टर आम्हाला हवं. आणि कॅरेक्टर करणारा विशेषतः, की ते जास्त महत्वाचं आहे. की प्रत्येकाची ना स्वतःची एक स्टाईल बनते एका ऍक्टरची, आणि ते अँटिसिपेट होतात. मग अरुण दादानी खूप विनोदी नाटकं केली, पण त्याची स्वतःची अशी एक स्टाईल त्यांनी इमेज नाही केली की ती bold होतात. आणि तो खूप मुळात ते कॅरेक्टरला अरुण नलावडे हे नाव, म्हणजे जी काही 3-4 लोकांपैकी एक अरुण नलावडे आम्हाला जास्त परफेक्ट वाटले. वनिताबद्दल तू काय सांग? हा, वनिता हे आमच्यासाठी एक हे आहे, म्हणजे सापडलेलं एक असं छान काय गोड काळं रत्न आहे. खरं तर श्रीबाई समर्थची कटप्पा. मला असं वाटतं लेखकाचं यश याच्यामध्येच असतं की कुठल्या प्रसंगाला कुठली व्यक्तिरेखा प्रवेश करते. आपल्या नाटकाचं ते वैशिष्ट्य आहे खरं तर बाई समर्थचं, की नाटक एका विशिष्ट पातळीवरून प्रवास करत असताना नेमकं माझ्या आईचं पदार्पण, की ती ज्या वेळेला यायला पाहिजे त्या वेळेला ती व्यक्तिरेखा नाही आली तर नाटकाचा डोलारा कोसळू शकतो किंवा ती गोष्ट पुढे नेता येत नाही जितक्या ती हिल्याच पद्धतीने नेता येते. याच्यामध्ये वनिता आई म्हणून जेव्हा येते माझी, आणि एक अत्यंत विक्षिप्त आई अशी आणि बरोबर त्याच वेळेला आणि त्याच वेगाने येते. त्याच ती 70-75ची बाई अगदी सर्कशीतल्या सारख्या उड्या बिड्या मारून, पण ते लोकांना इतकं आवडतं ते पटतं सुद्धा. हल्ली हल्ली कोणाच्या पाया पडते तेच कळत नाही. स्टॅच्यू पडा पटकन. अजून एक नट तुमच्या नाटकात काम करतो. तो अजून एक अत्यंत हरहुन्नरी असा एक कलाकार आहे. आठवतोय तुम्हाला? नट मुळात नट आहे, याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? अजून कोणी आहे याच्यावरच जरा मला जरा विचार. एक अजून एक नट तुम्हाला आठवतोय का? अरुण तुला आठवतं? आठवतं कोण आहे? नाव तरी आठवतंय त्याचं? एक नट आहे. अहो नाव नाही सांगत आहे ते. समीर चौगुले. मला हेच म्हणायचं, समीर चौगुले कसं काय, म्हणजे त्याला कसं काय नाटकात घेतलं? आज ऐकायचंच आहे मला. त्याला काम नव्हतं. खरं सांगायचं नाही आपण. खरं सांगायचं नाही, खरं सांगायचं. असो, समीर चौगुले हा एक खूप हरहुन्नरी चांगला आणि परत
सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अत्यंत सिन्सिअर ऍक्टर आहे. मुळात आम्हाला ती सिन्सिअर टीम जमवायची होती. त्याच्यातला समीर एक होता. 3 वेगवेगळ्या भूमिका करतोय, अप्रतिम करतोय. म्हणजे आता खरं सांगायचं तर नाटक संपतं आणि जेव्हा लोक घरी जातात ते समीर चौगुलीला घेऊन जातात. वा वा करेक्ट. ही फॅक्ट आहे. म्हणजे नाटकाचा विषय घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. त्याच्यासाठी तरी हे नाटक सगळ्यांसाठीच बघायला पाहिजे, पण समीर चौगुलीसाठी परत परत लोक येणारच. वहिनी हे काय आज नवीन? भाऊजी हा. आज मी सुट्टीवर आहे. वहिनी गृहिणी कधी सुट्टीवर असते का? आजवर नव्हती हा. पण आता असेल. आता मी ठरवलंय, खुदी को कर बुलंद इतना कि हर ख्वाहिश से पहले नवरा खुद के बायको से पूछे, बोल तुझी रजा कधी आहे. माशाल्लाह. तुम्ही आलाय का शल्ला? चहाला. वाटलंच. वहिनी नेमका घरचा गॅस संपला हो. वहिनी माय चाय माय. ओके, मी माझ्यासाठी 1 कप करून ठेवलाय. हा. आपण अर्धा घेऊ. ओके. भाऊजी ओ ओ आपली युती. हो ओके ओके. काल दुपारपासून पोटाला भूक लागली माझ्या. कालपासून उपाशी खा. काल लग्नात ओरखला असालच ना जेवण? नाही ना, आम्ही लग्नाला गेलोच नाही. मग ती पत्रिका मला द्यायची होती. माझा 1 दिवस भागला असता हो. एकदा तरी घर सोडून गेला असेल डोकं वैतागून. घर सोडायची अशी वेळ आली नाही म्हणजे अजूनपर्यंत. पण असं अबोला मात्र नक्की होतो. म्हणजे ते एक सोडून जाणंच असतं ना तात्पुरतं. झकास मेकिंग ऑफ श्रीबाई समर्थ. तर मला अरुण सांग की असं कधी झालंय का की बायकोने कधी संप पुकारलाय का, मी नाही करणार आता घरची कामं? हो, असं 1-2-3 वेळा नक्की केलं. वेळा? Yes. ठीक आहे, मी नाही करणार ते. हे तुम्हीच बघा. काय ते बँकेचं तुम्ही बघा, सगळं तुम्ही बघा. तुम्हाला कॉम्प्युटर येत नाही, तिकडे बाहेर जाऊन शिका कुठे. तुमचं मेन हे त्यांना माहिती आहे. मग तुझं काय झालं? काय नाही, उगाच आपण आवडण्याचा प्रयत्न करतो मी आपला. मला काय नाही, मला येतं सगळं, मला माहिती आहे, मला शिकवलं. मी काय बरोबर करीन. आणि तो भाग होतोच आपल्याकडे. अनेकदा असं झालेलं आहे की मला माझं फक्त महत्वाचं, तुझं काय महत्वाचं नाही. आणि ना घरातली स्त्री संपावर गेल्यावर पुरुषांचं काय होईल याचा आपण मुळात कधी विचारच केलेला नाही. हो. ते जर झालं तर काय होईल याची मजा श्रीबाई समर्थमध्ये आपण समर्थपणे मांडलेली आहे ती बघा. वहिनी हे छंद जोपासायला, हाऊसमूस करायला पैसे लागतील, ते कुठून आणणार? पुन्हा नोकरी करणार? अहो काय सांगताय हे काय? काय त्याच जाहिराती बघतेय मी अपॉइंटमेंट्स मध्ये. अरे डिसअपॉइंटमेंट होईल तुझे, डिसअपॉइंटमेंट. या वयात तुला कोण नोकरी देणार आहे? हा? काय माहिती आगलाव्या, वयाप्रमाणे माणसाला शहाणपण येतं असं म्हणतात, बायकांना फक्त म्हातारपण येतं. काय ना भाऊजी, मला आत्ता कुठे अक्कलदाड येऊ घातलीये ती त्यांना खुपतेय. पण आता पगार घेतल्याशिवाय राहणार नाही. तर आता राजेशला आपण विचारलं त्याला कसे आर्टिस्ट पाहिजे होते. आपण आता इंडिव्हिज्युअल विचारूया. अरुण दादा, असं कधी झालंय का की बाबा वहिनींनी पैसे मागितले, बायकोंनी पैसे मागितले आणि तुम्ही म्हणाल आता नाही मिळणार, बस झाले पैसे? अरे परवा तर दिले ना तुला, ते कसे खर्च होतात? एवढा कसा खर्च होतो बाहेर? असं तसं माझ्याकडे होत नाही, पण असं बऱ्याच ठिकाणी होत असणार. आर यू शुअर? होत नाही? डेफिनेटली होत नाही तसं, कारण पैशाचा व्यवहार मी बघतच नाही. म्हणजे उलट मला मागावं लागतात तेव्हा ती असं विचारते कधी कधी. गंमत सांगतो, माझंही होतं माझ्या बायकोला पैसे, पण पैसे देण्यासाठी होत नाही. मग चेक सही करताना होतो. कारण माझी एक सही दुसऱ्या सही सारखी कधीच होत नाही. हे व्हायलाच पाहिजे तुझ्या बाबतीत. आणि त्याच्यामुळे मला कंटाळा येतो. अरे दुसरी चेक परत येतात बऱ्याच. अरुण दादा, एकदा तरी घर सोडून गेला असेल डोकं वैतागून. घर सोडायची अशी वेळ आली नाही म्हणजे अजूनपर्यंत. पण असं अबोला मात्र नक्की होतो. म्हणजे ते एक सोडून जाणंच असतं ना तात्पुरतं. म्हणजे तात्पुरती अवस्थाच असते ती. ऍक्च्युली नाटकात पण सोडून जातो आणि येतोच परत. हुल देतात फक्त, हुल. हा, हुलच असते ते एक प्रकारची. कोण जाते घर सोडून, जायला आहे तर घर मिळतंय आपल्याला. पण मला वाटतं आपण केलेलं नाटकाचा सीन तर फार हिलेरियस आहे. वास्तवापेक्षा हिलेरियस आहे तो. बघू दे ना लोकांना. बघा अरे संसाराचा विडा एवढ्या मुश्किलीने बनवला मी, तर मला चुना लावावं? मला काय कुणाला कमी पडू दिलं मी? तुम्ही पडू नका. तुम्हाला झेपत नाही तर पिता कशाला हो तुम्ही? होय? नाही मी. काय बोलला हा? प्यायलो नाहीये मी. चला
काही खाल्लंयत का? हा भरपूर काय खाल्लंय? तर की ठोकरं खाईये. कर्म दर की ठोकरे खातायत. मेनू कार्ड वरचा दर वाचून दरून घाम फुटला असेल. चला पुढे चला, जा. चला झोपायला नाही, नाही, नाही. चला नाही. चला हट. अहो अरे झोपायला आलो मी. काय बोला हा? झोपायला कळलं. सर क्या बात रिस्पॉन्सच एवढा होता ना त्या बायकांनी संपूर्ण रिस्पॉन्स. अरे राजा दीदी मी शांत बस. अय्या ते रडतायत. काय झालं? अहो खूप खूप छान नाटक आहे हो तुमचं. आणि आज मला कळलं की बायकांना जर आपण आपल्या सन्मान दिला नाही तर काय होतं हे तुमच्या नाटकातनं मला खूप कळलं. छान कळलं. तशी कळलं ना? ताई नमस्कार. खूप छान नाटक आहे तुमचं. बरं आता तुम्हाला पटलं ना मी स्त्रीच आहे. गृहिणी आहात, चांगल्या गृहिणी. आणि मी तुम्हा सर्व प्रेक्षकांना अशी विनंती करतो की हे नाटक श्री बाई समर्थ हे तुम्ही नाट्यगृहात येऊन तिकीट काढून आवर्जून पाहायला या. थँक्यू. हा थँक्यू थँक्यू. चला बसूया. आता तर मंडळी अशी आमची साधी सोपी घरगुती कहाणी आहे. तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीसाठी आवर्जून या. आमच्याबरोबर 2 घटका रमा. तुम्ही आलात तर आम्ही तुमचे अत्यंत आभारी हो. हो आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेजारा पाजाऱ्यांना सगळ्यांना घेऊन थिएटरमध्ये येऊन हे नाटक नक्की बघा. आम्ही तुमची वाट पाहतोय. लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा. अति घाई विनाशाची आई. पाणी गाळा, नारू टाळा. मासी पाळा ही उताप टाळा. बघतोस काय रागाने ओव्हरटेक केले वाघाने. आपण त्याला मदत करूया ना. माझं लिव्हर त्याला मॅच नाही होणार. तुझं झालं तर होईल. तुमचा इन्कम डीएनए नगर आहे. कमाल करताय बाई. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून तर आम्ही बाहेर जाऊन बाहेर फर्स्ट क्लास वेळ की हैदराबादी शाही दम बिर्याणी हांजरून आलो. शाही बिर्याणी. हो रे बिट्या. कसली शाही बिर्याणी. समोरच्या शिव शाही नगर मध्ये साई भंडाराला घेऊन गेले.